आता बातम्या पाहूया विस्तारानं। देशभरात आज ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होतोय। वसईत नाताळच्या 1 महिना आधीच ख्रिस्त जन्मोत्सवाचे वेध लागतात आणि तयारी सुरू होते। मोठ्या उत्साहात घरोघरी ख्रिसमसची लगबग पाहायला मिळते। गोडधोड पदार्थांची रेलचेल तसंच आकर्षक सजावट करण्यासाठी सर्वच गुंतून जातात। तर चर्चेसमध्येही आकर्षक सजावट केली जाते। आज नाताळच्या दिवशी सर्वांचाच उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि एकूणच येशूच्या जन्माकडे एकंदर नाताळच्या प्रतीक्षेकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात। आणि याच ख्रिसमसच्या उत्साहाबद्दल जयराज राजोडे आहेत आपल्या प्रतिनिधी। आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। जयराज, ख्रिसमसचा उत्साह आणखीन आता दिवस आता जसा पुढे जातो तसा अधिक वाढत चाललेला आहे। सकाळचे जे प्रार्थना असतात त्या पूर्ण होऊन आता लोक घरी जातील आणि घरी सेलिब्रेट करतील किंवा इतर नातेवाईकांमध्ये एकत्र येऊन सेलिब्रेट करतील। कशा प्रकारे आता वातावरण आहे? नक्कीच प्राची, आपण काल रात्रीच्या दृश्यांमध्ये पाहिलं असेल की रात्री 11:30 जी मिसा संपली त्यानंतर लोकसुद्धा घरी गेली होती। त्यानंतर नाताळचा 12 वाजेनंतर जो नाताळ सण सुरू होतो त्यानंतर 12 वाजेनंतर लोकांनीच सेलिब्रेट केलं। जे ख्रिस्ती बांधव होते आणि त्या आपापल्या परिसरामध्ये जे गोठे जे बांधले होते, आकर्षण बिंदू असतो हा ख्रिसमस नाताळचा, त्या गोठ्यांच्या परिसरामध्ये जाऊन आपला नाताळ सण हा साजरा केला। आणि त्यानंतर आज सकाळी जेव्हा पहाटे 9ची मिसा जी असते त्या मिसाच्या नंतर शेवटची मिसा संपल्यानंतर आता हे ख्रिस्ती बांधव आपापल्या घरी जातील। आपापल्या घरी जाऊन जे गोडधोड पदार्थ केले असतात, जे मेजवानी असते त्यांच्या नाताळची, ती एकंदरीत वेगवेगळ्या आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन वाटप करतात। त्याच्यामध्ये आपल्यासोबत इथे काही ख्रिस्ती बांधव आहेत जे शेवटची मिसा संपून आता त्या आपापल्या घरी जाणार आहेत आणि कशा प्रकारे ते आता त्यांची नाताळ साजरी करणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल एकंदरीत आता ही शेवटची मिसा संपलेली आहे, आता कशा प्रकारे हा नाताळ सण तुमचा जो 4 ते 5 दिवसाचा सण असतो कशा प्रकारे साजरा करणार, काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? हा नाताळ सण येण्या अगोदर आगमन काळ आम्ही साजरा करतो। आगमन काळानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होतो आणि 25 डिसेंबर आज 2018 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचा बेथलेम गावामध्ये जन्म झाला आणि ही ख्रिस्त जयंती आम्ही फार मोठ्या उत्साहाने साजरी करतो। घरामध्ये गोडधोड पदार्थ आम्ही बनवतो। जेवणामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रकार बनवतो। संध्याकाळी आमची गावातली जी मुलं असतात त्यांच्यासाठी आम्ही कॅरल सिंगिंग ठेवतो। गावामध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि ह्या एरियामध्ये संपूर्ण वसई एरियामध्ये जेवढी चर्चेस आहेत, जेवढे ख्रिस्ती बांधव आहेत ते संपूर्णपणे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात। आता 26 तारखेला आम्ही कुपारी महोत्सव साजरा करतो आहे। या वसई एरियातील जी कुपारी लोक आहेत त्यांची एक वेगळी संस्कृती आहे आणि त्या संस्कृती आम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करून एका ठिकाणी सगळे एकत्र होतो आणि सगळे ख्रिस्ती बांधव त्या ठिकाणी येत असतात। माझ्यासोबत इथल्या काही महिला सुद्धा आहेत जे ख्रिस्ती महिला आहेत, आपण त्यांना विचारूया एकंदरीत कशा प्रकारे त्यांची 1 महिन्यापासून जी लगबग सुरू असते या नाताळ सणासाठी। घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवतात, फराळ बनवतात, केक असो, शंकरपाळ्या असो, बिस्किट असो, लाडू असो, आपण काय सांगाल त्याबद्दल? मॅडम, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे ही लगबग सुरू असते आणि काय सांगाल त्याबद्दल? मॅडम, काय सांगाल त्याबद्दल? मॅडम, काय सांगाल? आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, आपण त्यांना विचारूया। मॅडम, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे सुरुवात असते, काय सांगाल? पहिलं म्हणजे ही जो क्रिसमस वेकेशन जे आहे, क्रिसमस सीझन, तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। आम्ही भरपूर तयारी करतो, ऑलमोस्ट दिवाळीसारखा आहे आमच्यासाठी। नवीन कपडे आणायचे, तयारी करायची, मेकअप करायचा, देवळात यायचं, घरी जायचं परत, आणि इट इज अ मोमेंट विच वी आर वेटिंग थ्रू आउट द इयर। मॅडम, तरुण पिढी कुठे ना कुठे बाहेर परदेशी शिकण्याकरती जाते, त्यानंतर ह्या सणासाठी चक्क तिथून परदेशाहून इथे येते। आपला वसईचा पश्चिम पट्टा म्हटला गेला का हा नाताळ सणासाठी एक प्रख्यात आहे आणि वेगवेगळे कुपारी समाज असो, वेगवेगळे समाज असो, हे तुम्ही एकत्र येऊन हा सण साजरा करता, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? मी सुद्धा बाहेरून शिकागोतून 2 वर्षांनी आली आहे आता, तर म्हणजे आम्ही पण असं करतो की यायचं तर ह्याच सीझनला यायचं, एक वेगळं अट्रॅक्शन असते, सगळे लाईव्हली असतात, घरी असतो आम्ही सगळे, त्यामुळे इट इज
दिस इज द पिरियड वेन वी ट्राय टू कम होम. सर काय सांगाल एकंदरीत हे जे आपण म्हणतो का वसईचा हा पश्चिम पट्टा सर्वधर्मीय संभाव असतो, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक तुम्हाला क्रिसमसच्या शुभेच्छा देण्याकरिता येतात, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यावेळेला आम्ही खास करून घरी बनवलेली वाईन आणि केक वाटप करून, घरी बनवलेला उत्तम प्रकारचा केक वाटप करून आम्ही सर्व बांधवांना क्रिसमसच्या शुभेच्छा देतात. त्यांच्याकडनं देखील आम्हाला शुभेच्छा मिळत आहेत. फार चांगला सीझन असते ही क्रिसमस आणि गुलाबी थंडी पण असते. ह्या थंडीत खूप मजा केली जाते. तर आपण पाहिलंच असेल का नागरिकांच्या कशा प्रकारे प्रतिक्रिया आहेत. एकंदरीत आपल्यासोबत काही चिमुकले सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारूया का त्यांचं नेमकं काय म्हणणं या नाताळविषयी. काय नाव आहे तुमचं, काय सांगाल? क्रिसमस हा सेलिब्रेट कसा तुमचा आता हे 4 दिवस तुम्हाला शाळेमध्ये पण सुट्टी आहे, काय सांगाल? काय नाव तुझं? पोल. काय सांगशील आता नाताळचं सेलिब्रेट तू कशा प्रकारे करते? मी क्रिसमस ट्री डेकोरेट करते. गाईचं गोठा मी डेकोरेट करते आणि जाम मजा करतात आम्ही. तुझं काय नाव आहे? आयरिस. काय सांगशील, तुला आता सुट्टी आहे 5 दिवस, काय कशा प्रकारे सेलिब्रेट करणार आहे? तर आपण पाहिलंच असेल का कशा प्रकारे हे जे आता वस्तीचे पश्चिम पट्ट्यामध्ये जे ख्रिस्ती बांधून आता शेवटची मिसा संपली आहे, चर्चमधून हे आपापल्या घरी जातील. त्यानंतर जे काही 1 महिन्यापासून जी तयारी जयंती तयारी केलेली असते या नाताळ सणासाठीची, आणि त्यानंतर या पूर्ण नाताळ सणाच्या तयारी आज शेवटची मिसा संपून आपल्या घरी जाऊन आपल्या जे नातेवाईक असते त्यांना नाताळच्या शुभेच्छा देऊन जे पदार्थ केले त्यांच्या घरी जाऊन देतील. आणि हा एकंदरीत हा नाताळचा दिवाळी सारखाच हा सण नाताळ ह्या ख्रिस्ती बांधवांचा हा जल्लोषामध्ये साजरा करतील. प्राची. नक्कीच जयराज, धन्यवाद. या सर्व सविस्तर तू जे काही वर्णन केलं, सगळ्यांशी बातचीत केली त्याबद्दल. वसईमध्ये तर उत्साह दिसून येतो.